हाय हॅलो नमस्कार, मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आजचं मी थोडंसं रुटीन दाखवणार आहे दुपारचं मी. तर व्हिडिओ शॉर्ट पण नक्की बघा. तर बघा मैत्रिणी, आता इथे माझं ना ब्लाऊज शिवायचं चालू होतं. तर कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लाईट गेल्यानंतर टाईमपास करायचं नाही म्हणून मी 2-3 कटिंग करून दाखवले होते ना, केले होते ना ते ब्लाऊज. त्याच्यामधला हा एक आहे. तर त्याच्या अगोदर मी 2 शिवलेले आणि मग हा एक राहिलेला होता. हा थोडासा शिवला, तोपर्यंत कस्टमर आले होते. मग त्याच्यानंतर मग त्यांचे ब्लाऊज साड्यामधलं काढायचं होतं. त्याच्यामुळं मग मी उठून त्यांचा अगोदर साड्यामधलं ब्लाऊज काढून घेतलं आणि साड्या त्यांना दिले. कारण माझ्याकडे ना पिकोची मशीन नाही आहे, फक्त शिलाईची आहे. आणि पिकोची नसल्यामुळे ना मग साड्यामधले ब्लाऊज काढून ना साड्या परत द्यावं लागतं. त्याच्यासाठी मग नंतर उठून मग लगेच मी त्यांच्या साड्या जे आहेत ते ब्लाऊज कटिंग करायला घेतले. तर ना कधी-कधी कोणाकोणाला ना अजिबात समजत नाही की पदर कोणता आहे आणि ब्लाऊज कोणता आहे. तर आधी बघा, सुरुवातीला नीट चेक करून बघायचं, म्हणजे साडीला कोणता ब्लाऊज आहे आणि कोणता पदर आहे. कधी-कधी सेम पदर आणि ब्लाऊज येतं, मग एकदम चुकीनं ना कधी-कधी पदर पण कट होऊ शकतो. मग पदर कट झाल्यानंतर मग काही आपण काय साडीला करू शकत नाही. त्याच्यासाठी ब्लाऊज साडीमधला कट करते वेळेस ना खूप लक्षपूर्वक कट करायचा, कोणता ब्लाऊज आहे आणि कोणता पदर आहे ते. कधी-कधी दोन्ही सेम येतात, त्याच्यामुळे कन्फ्यूज होतं. पण सावकाश काढायचं, आपण आधी बघायचं आणि मग नंतर काढून घ्यायचं. तर इथं एक या साडीचा मी जो आहे ना तो ब्लाऊज काढून घेतला आणि लगेच घडी करून घेतली. आता ही दुसरी आहे, ती खूप छान आहे. ही साडी एकदम सुंदर आहे, काठाची आहे, पैठणीमधूनच आहे, पण खूप छान आहे कलर. ते मला वाटलं इथं दिसेल, मग थोडंसं कॅमेरा हे झालं नाही, पण म्हणजे तरी पण दिसत आहे थोडं पण. तर मग हा याचा जो आहे ना ब्लाऊज, तो पदराच्या साईडने होता. तर मग इथे थोडंसं एकदम 4 ते 8 बोट ठेवून, मग म्हणजे 4 इंच किंवा 8 इंच हे असं ठेवून समोर, पदराच्या समोर हे ठेवून कट करायला. ते अगोदर बघितला मी किती आहे ते तो ब्लाऊज पीस. मग जितका लागेल ब्लाऊजला ना तितकाच मी काढून घेतला आणि त्याच्या पदराच्या पुढे आणखीन थोडंसं प्लेन जो असतो ना ते तसंच ठेवलं. ते पण छान वाटतं एकदम कडेला. साडी पण अशी लांब होते. मग अशा पद्धतीने हे दोन्ही पण ब्लाऊज काढून घेतलेले आहेत. तर सरळ कट करायचं, म्हणजे एकदम पिको करायला पण दिलं ना मग आणखीन त्यांनी, आपण जर तिरकस काढलं ना मग त्यांनी आणखीन थोडंसं तिरकस आहे म्हणून काढलं तर साडी पण कमी होऊ शकते थोडीशी. त्याच्यामुळे अगोदरच कट करते वेळेस थोडंसं हे करायचं, नीट काढायचं व्यवस्थित. तर मग इथे माझं काढून झालेलं होतं. तर मग आता जे आहेत ना ते कस्टमरने जे दिले होते त्याच्यामध्ये असतं ते, त्याच्यामध्ये अगोदर टाकून ठेवले, म्हणजे मग लगेच आपल्याला दुसऱ्या दिवशी याला द्यायला 4 दिवस होते वेळ. मग म्हणून त्याच्या कट करते सोपं जातं म्हणून त्याच्यामध्ये घालून ठेवलं. आणि जे दुसरे जे आहेत ना त्यांनी 2 टाचायला पण दिले होते. आणि हा आहे मापाचा ब्लाऊज, हे पण सगळं एकामध्ये ठेवलं. आणि हे 2 साड्या जे आहेत ना ते कॅरीबॅगमध्ये ठेवून त्यांना देऊन टाकलं. ते जे दुसऱ्यांना देतात त्यांनी पिको करायला, तर माझ्याकडे पिकोची मशीन नसल्यामुळे मी साड्या वापस देते ब्लाऊज काढून. तर आता आज मी किती झाले ते तुम्हाला दाखवते. तर हे 2 जे आहेत ना हे काल झाले होते, म्हणजे लाईट गेली होती म्हणून मी कट केले अगोदर ते दुसरे. आणि मग नंतर हे त्याच्या लाईट आल्यानंतर हे 2 ब्लाऊज शिवले होते मी काल 3 ब्लाऊज कट करून 2 शिवले. तर आज ना हे 2 जे आपण काल बघितलेत ना कट केलेले, हे झालेत. हे कटोरी ब्लाऊज आहेत आणि एकाच मापाचे आहेत, हे सगळे एकाच कस्टमरचे ते. तर कटोरी ब्लाऊज आहे. तर अशा पद्धतीने 2 झालेले आहेत. आणि जो दुसरा आहे ना तो थोडासा राहिला, मग तो काही शिवणं झालंच नाही माझं, असंच राहिला. आज फक्त 2च ब्लाऊज झाले. तर बघा इतके आलेले आहेत. आता ही एकाच कस्टमरचे आहेत. त्याच्या अगोदर एक आले होते कस्टमर आणि हे 2 दिवसाखाली आले होते. इतका पसारा पडलेला आहे. तर भरपूर सारे आहेत आणि माझी मशीन पण थोडीशी कमी व्यवस्थित चालत नाही आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.